नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञाच टिप्स. तर आपण जे असे सुंदर सुंदर कानातले आणतो, तर त्यासोबत जे असं पॅकिंग येतं, तर ते कधी कधी लवकरच फाटतं किंवा त्याचं सील पॅक नीट राहत नाही. त्यामुळं ते कानातले आपण जरी एखाद्या बॉक्समध्ये ठेवले तर ते त्यातून बाहेर पडतं किंवा कधी कधी आपल्याला त्यातलं एकच सापडतं आणि सर्व कानातले एकत्र होतात, त्याची जोडी पटकन सापडत नाही. तर त्यामुळं ते असे ठेवायचे नाही. तर हे पाही किती सुंदर कानातले आहेत, पण ते जर व्यवस्थित ठेवले तर ते आपल्याला खूप दिवस वापरता येतात, त्याची पॉलिश जात नाही. त्यासाठी बाजारात ज्या अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात, तर त्या अशा वेगवेगळ्या साईजमध्ये पण असतात आणि त्या साईजनुसार 1, 2, 3 रुपयापर्यंत पडतात. तर हे पाहे माझे मोठे कानातले आहेत, तर ते मी या मोठ्या पिशवीत ठेवते आणि सील पॅक करून ठेवलं की ते छान राहतं, त्याची पॉलिश वगैरे जात नाही. तर ते असे तुम्ही सर्व कानातले वेगवेगळ्या पिशवीत ठेवू शकता किंवा खूपच छोटे असतील तर एका पिशवीत 2-2 ठेवू शकता. तर हे पहा, हे नेकलेससुद्धा आहे माझा, तर तोसुद्धा त्याच्या कानातल्या सहित आपण एकाच पिशवीत ठेवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला हे असे बॉक्स, तुम्हाला जो व्हिडिओ दिसतो आहे तसे बॉक्स, तर ते प्लॅस्टिकचे बॉक्स बाजारात वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. तर तुमची जशी ठेवण्याची जागा असेल त्यानुसार तुम्ही आणून त्यात ठेवू शकता आणि नेकलेससाठी वेगळा बॉक्स, कानातल्यांसाठी वेगळा बॉक्स असं ठेवून आपल्या सगळ्या ज्वेलरी आपण अशा व्यवस्थित ठेवू शकतो की जेणेकरून त्याची पॉलिश वगैरे जात नाही लवकर, ते व्यवस्थित राहतात, आपल्याला वेळेत सापडतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून मी अशा काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला सांगते ते तुम्हाला पाहता येतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. तर हे पहा, हे अशा पद्धतीने आपण असे सुंदर कानातले ठेवले की आपल्याला ते छान राहतात. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा.